त्या आई वडिलांची मान, त्या आई वडिलांचं नाव समाजात कधीही कमी होणार नाही याची काळजी तुम्ही घ्या. पण विद्यार्थ्यांना माझं एक सांगणं राहील या निमित्तानं, आणि ते आपण विद्यार्थ्यांनी ऐकावं. मी काय कुठं प्राध्यापक नाही, प्रोफेसर नाही किंवा कुठलं व्याख्याता नाही, पण एक राजकीय सामाजिक जीवनात काम करताना आलेल्या अनुभवांमुळे मला असं वाटतं की आई वडिलांचं महत्व आपल्या या आयुष्यामध्ये अनन्य साधारण असं महत्व. तुम्ही बघा, तुम्ही पास झाल्यानंतर, तुमचा रिझल्ट आल्यानंतर सगळ्यात जास्त आनंद कोण होता? सगळ्यात जास्त आनंद कोणाला पसंत होतो? आपल्या आई वडिलांना. आपले वडील जर कुठे नोकरीला असती, कामाला असती, कुठे व्यवसायाला असती, ज्या दिवशी तुम्ही पास होऊन तुमचा निकाल येईल त्या दिवशी ते कामावर जाताना त्यांच्या चेहऱ्यावरच आपण आनंद पाहिला तर तो आनंद आपण शब्दात वर्णन करू शकत नाही. ते कामाला गेल्यानंतर जिथे काम करतात तिथले काम करणारी लोक सुद्धा विचारतात, आज फार आनंद दिसतो चेहऱ्यावर, आणि त्यांना पण असं वाटत असतं की कुणीतरी मला विचारावं, मी आज का खुश आहे, का आनंदी आहे. आणि त्यावेळेस एखादा माणूस त्याला विचारतो की तू का एवढा आज तुमच्या चेहऱ्यावर का आनंद आहे? त्यावेळेस ते म्हणतात माझा मुलगा पास आहे. तो आनंद असतो, त्याच्या त्या डोळ्यातले ते काही भावना असतात, ते हे सांगतात की मी जो त्याग केला माझ्या मुलासाठी, माझ्या मुलीसाठी, त्याचं शिक्षण करण्यासाठी, त्याचं भविष्य घडवण्यासाठी, त्याच माझ्या मुलाला यश नाही आलं, माझ्या मुलीला यश नाही आलं, तर मला यश आलं. या अनुषंगाने त्याचे वडील गौरवून गेले. आता त्या आई वडिलांची मान, त्या आई वडिलांचं नाव समाजात कधीही कमी होणार नाही याची काळजी तुम्ही घ्या. एवढंच मी सांगतो. माझा काही दुसरा व्याख्या मी तुम्हाला सांगणार नाही. तुम्ही इंजिनियर व्हा, डॉक्टर व्हा, वकील व्हा, काय व्हा, जे व्हायचंय ते तुम्ही व्हा, आणि ते होत असताना फक्त आई वडिलांचं स्मरण ठेवा.